नमस्कार, मी पूजा पहाडे, रेखी ग्रँडमास्टर, मनी रेखी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डाउजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम यू ऑल. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? असं आतून वाटतं का की छान आहो, मस्त आहो? वाटतं का आतून की फक्त बोलायचं म्हणून? आतून वाटायला पाहिजे की नाही मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. वाटतं आतून? चला, खूप बरं वाटलं. खूप छान. अजून बरेच लोकांचे व्हिडिओ ऑफ आहे. ओके, ठीक आहे. बघा, आज आपण कशासाठी भेटलेलो आहे इथे माहिती आहे? एंजल म्हणजे काय, एंजल काय आहे? या आधी एंजल्स ऐकलेलं होतं का? एंजल्स काय आहेत? पण काय वाटतं तुम्हाला एंजल्स काय असतील? म्हणजे आपण एंजल नाव तुम्ही ऍड मध्ये बघितलेलं, ठीक आहे, फेसबुकची ऍड लावली मी, तिथे तुम्हाला एंजल मास्टर क्लास दिसलेलं. पण तुम्हाला असं वाटलं काय की काय आहेत या एंजल्स? कुणाला माहितीये व्हॉट इज एंजल? नाही. ओके, आपण एंजल बद्दल संपूर्ण माहिती घेऊयाच. ओके. तुमचे जेही प्रश्न असतील ते आपण नंतर घेऊया, ठीक आहे. मी प्रश्न उत्तरांसाठी 10 मिनिटं नंतर देणार आहे. आता हँड राईज कोणीही करू नये, ठीक आहे. डाऊन करून घ्या. देवदूत, येस, बरोबर आहे. एंजल्स म्हणजेच देवदूत, राईट. आपण लहानपणी बघा सर्वांनीच स्टोरी ऐकलेली असेल. परी, परीची कहाणी आहे. ते भरपूर लोकांनी ऐकलेलं आहे, बरोबर आहे. मग तेव्हा आपल्याला वाटायचं की या परी म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये आल्या आणि आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्स, ज्याही आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात, त्यांचं सोल्युशन त्यांच्याजवळ असतं आणि आपल्याला आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन मिळालं तर आयुष्य किती सुंदर होईल. त्या स्टोरीमध्ये आपल्याला खूप बरं वाटायचं की वा, किती छान. परीची स्टोरी म्हटलं की आपल्याला अजूनही चेहऱ्यावर एक स्माइल येते, एक हसू येतं. की रियालिटीमध्ये जर आपल्यासोबत जर एंजल्स असते, आपल्याकडे त्या परी असत्या, तर आपण त्यांना सगळे प्रॉब्लेम्स आपण सांगितलेलं असतं, बरोबर आहे. तर या रियालिटीमध्ये सुद्धा आहेत, त्यांना आपण एंजल्स म्हणतो, ठीक आहे. एंजल्स या प्रत्येक कम्युनिटी म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये यांना एंजल्स म्हणतात, आपल्या हिंदू कम्युनिटीमध्ये आपण यांना देवदूत म्हणतो, तर कुठल्या कम्युनिटीमध्ये यांना फरिश्ते वगैरे अशा वेगळ्या वेगळ्या नावाने आपण त्यांना ओळखत असतो. ज्या प्रकारे आपण ईश्वरांना, ईश्वर गुरूंना आपण मानत असतो, ठीक आहे. तर ईश्वरांना आपण मानतो. ईश्वर एकच आहे, पण आपण सगळ्यांनी काय केलेलं आहे, सगळ्यांचं म्हणजे वेगळं 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 असं. हिंदू हिंदू लोकांनी वेगळं राहते त्यांचं, असं मानलेलं आहे. ख्रिश्चन लोकांचं देव वेगळं, ठीक आहे. पण ईश्वर हा एकच आहे. आपण सगळ्यांनी त्यांना डिवाइड केलेलं आहे, ठीक आहे. आणि आपण नाही केलं, पण आपल्या आधीचे जे होते लोक त्यांनी केलेलं आहे आणि आपण आपली ती परंपरा चालवतो आहे, ठीक आहे. तर तशाच प्रकारे एंजल्स सुद्धा असतात. मग एंजल्सला आणि आपल्याला एंजल्सला फक्त कॉल करायचं असतं, म्हणजे त्यांना फक्त बोलवायचं असतं जेव्हा आपल्याला काही मदत लागली, आपल्याला त्यांची मदत मागायची असते. म्हणजे जर आता कुठलाही प्रॉब्लेम, जर फायनान्शियल प्रॉब्लेम असेल किंवा हेल्थ इश्यू असतील किंवा अधिक म्हणजे भरपूर काही प्रॉब्लेम्स असतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये. मग असं कुठलाही प्रॉब्लेम असेल, छोटा किंवा मोठा, तर कुठल्याही प्रॉब्लेम्स मध्ये आपण एंजल्सला कॉल करून मदत मागू शकतो आणि ते नक्कीच मदत करतात. ओके. आणि फक्त एंजल्सला आपण आपल्याच मदतीला बोलवत नाही, म्हणजे फक्त मी स्वतःच्या मदतीला एंजल्सला बोलवणार का? नाहीतर माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला जर मदत लागली तरी सुद्धा मी एंजल्सला मदत मागू शकते. किंवा अदर जे बाकी माझे फ्रेंड सर्कल आहे किंवा अदर बाकीचे लोक असतील, तर त्यांना जरी मदत लागली आणि त्यांनी मला म्हटलं की माझ्या मदतीसाठी एंजल्सला पाठव, तर आपण त्यांच्या मदतीसाठी सुद्धा एंजल्सला पाठवू शकतो. जसं आपण सर्वांनी ईश्वरांना बघितलेलं आहे का, देवाला बघितलेलं आहे का कुणी? देवाला बघितलेलं आहे का? नाही. पण देव आपल्याला मदत करतो. आपल्याला कधी कधी बघा, आपल्याला कुठली गोष्ट हवी असते आणि ती नाही मिळत. होतं असं, भरपूरदा होतं की ती गोष्ट नाही मिळत. मग आपण काय होत असतो, नर्वस होतो की मला ती गोष्ट हवी होती पण ती मला नाही मिळाली.
पण काही काळ गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं, की बरं झालं ती वस्तू मिळाली नाही मला, त्यापेक्षा अधिक चांगलं ईश्वराने तुमच्यासाठी विचार केलेलं असतं आणि तुमच्या आयुष्यामध्ये अधिक चांगलं होतं आणि तेव्हा आपण लक्षात येतं, की बरं झालं ती गोष्ट नाहीच मिळाली म्हणून इतकं अजून आज छान झालेलं आहे. बरोबर आहे. तसं आणि नर्वस होतो. आपल्याला काय वाटतं, की एखादी गोष्ट मिळाली नाही, मग आपला देव ऐकतच नाही. आपण काय म्हणतो, देवाला माझं काही आपण म्हणतो ना, एखादी विश आपली पूर्ण झाली नाही. आपण काय म्हणतो, की देवाचं लक्षच नाहीये माझ्याकडे. म्हणतो की नाही सर, म्हणजे भरपूर लोकांना हे तर असं आहेच, की नाही मी ईश्वराला इतकं मानतो. पण कधीतरी तुम्ही त्या ईश्वराला थँक म्हटलेलं आहे का हो? आपण देवाच्या मंदिरामध्ये जातो. बरोबर आहे. देवा मला हे दे, देवा मला ते दे, मला मोठं बंगला दे, मला ऑडी दे, मला BMW दे, असे भरपूर म्हणजे ज्याही विश असतील तुमच्या, ते आपण देवाला नमस्कार करून त्याला प्रत्येक विश आपण सांगतो. पण कधीतरी त्यांना थँक्यू म्हणतो का? आणि आपली विश पूर्णही होते बरं. पण आपण त्यांना कधीच थँक्यू म्हणत नाही. म्हणजे मग आपण किती स्वार्थी आहोत? आहो की नाही? आणि आपल्याजवळ ज्या वस्तू आहे, त्या वस्तूला जे आपण सॅटिस्फाईड नाही राहत, की ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंनाही आपण थँक्यू म्हणत नाही. एक लक्षात घ्यायचं, की आपल्याला ईश्वराने इतकं म्हणजे भरपूर काही दिलेलं आहे. कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आज इथे प्रत्येक व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगत आहे. का बरं मी अशी म्हणत आहे? प्रत्येकाकडे फोन आहे आणि स्क्रीन टचवाला फोन आहे. नसेल तुमच्याकडे आयफोन, पण अँड्रॉइड फोन आहे. म्हणून आपण एकामेकाला दिसतो आहे, कनेक्ट झालेलो आहे. बरोबर आहे की नाही? मग विचार करा, की कुणाजवळ तर हा फोन पण नाही आहे, कुणाजवळ चांगलं जेवण जेवायलाही पैसे नाही आहे, चांगले कपडे घालायला पैसे नाही आहे, चांगलं घर नाही आहे त्यांच्याजवळ राहायला. मग त्या लोकांपेक्षा आपण किती भाग्यशाली आहोत. आहो की नाही? तरी सुद्धा आपण कधीही थँक म्हणत नाही ईश्वराला. म्हणून आजपासून तुमच्याजवळ जे नाही आहे, उठल्याबरोबर काय म्हणायचे आहे, की देवा मला इतकं सगळं दिलं यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. बरोबर आहे? मग देवाला आणि युनिव्हर्स आपल्याला काय लॉ ऑफ अट्रॅक्शन मी थोडं सांगणार आहे तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल पण. ठीक आहे. पण उठल्याबरोबर आपल्याला सर्वप्रथम काय करायचे आहे? मी भाग्यशाली आहे. हे एक सेंटेन्स तुम्हाला डेली बोलायचं आहे. सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी. मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. कसं होतं ना, ज्या प्रकारे आपण विचार करत असतो, तसंच आपल्या आयुष्यामध्ये घडत जातं. असं आठवा एखादी गोष्ट, की मी असा विचार केला आहे आयुष्यामध्ये माझ्या तसंच घडलेलं आहे. मग सगळ्यात जास्त तुमचा फोकस कुठे जात असेल तर निगेटिव्ह थॉट्सकडे, निगेटिव्ह गोष्टीकडे आणि मग ते तसंच घडतं. मग एक विचार करा, की जर आपण चांगला विचार केला आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच घडलं तर किती छान होईल. मग आजपासून आपल्याला विचार काय करायचे आहे, जे आज चांगला विचार करायचा आहे. आपल्याला आपलं माइंडसेट बघा चांगलं ठेवायचं आहे. तरच तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातील. ओके. एंजल्स म्हणजेच देवदूत. मग आता त्यात आपल्याला कशा मदत करतात तर बघा आपण त्यांना फक्त कॉल करायचं असतं, फक्त बोलवायचं असतं. आणि आपल्या आजूबाजूला असतात त्या एंजल्स आपल्याला कधी-कधी कसं वाटतं, की आपण एकटे आहोत. समजा की मी आता इथे बसलेली आहे. फॉर एक्झाम्पल इथे आपण बसलेलो आहे. आणि आपल्याला एक इथे काहीच फॅन सुरू नाही आहे. समजा पण एक हवेची झुळूक आपल्या बाजूने काहीतरी असं गेल्यासारखं वाटतं. आपल्या आजूबाजूला कोणीतरी असल्याचा आपल्याला भास होतो. कधी-कधी आपण अगरबत्ती नाही लावली, पण आपल्याला अगरबत्तीचा सुगंध येतो, परफ्यूमचा सुगंध येतो. तर एंजल्सला सुगंध खूप जास्त प्रमाणात आवडत असतं आणि ते आपल्या आजूबाजूला असल्या, की आपल्यालाही सुगंध जाणवतो. आणि कधी-कधी असं होतं का, की तुम्हाला 222, 555, 111, 000, डबल टाइम 22 अशा प्रकारचे तुम्हाला अंक दिसलेले आहे? असं होतं का? मग एंजल्स तुमच्याशी कनेक्ट व्हायसाठी आपल्याला एक साईन मिळतं. ज्यांना आता हा क्लास झाला, समजा की आपला हा क्लास झाला आणि त्यानंतर तुम्ही एक लक्ष द्या. तुम्ही जात आहे बाहेर, बाहेर जात असताना तुम्हाला त्या गाडीवर तुम्हाला डबल अंक जे असतात, ते जास्त प्रमाणात दिसत असतात. मग हे काय आहे? तर हे एंजल्स तुम्हाला साईन देत असतात, की तुम्ही आमच्याशी कनेक्ट व्हा. आणि एंजल्सचं काय असतं, की जोपर्यंत तुम्ही त्यांना बोलवत नाही
नाही. एंजल्स हे प्रत्येकाला असतात. तुमच्याही सोबत एंजल्स आहे असं नाही की नाही आहे म्हणून. माझ्याही सोबत आहे, पण त्यांच्याशी तुमचं कनेक्शन करायचं असतं. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हायचे असतात. आणि कनेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्यांना जेव्हा बोलवत असता तेव्हाच ते तुमची मदत करतात. नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मॅम त्या प्रत्येकाच्या मदतीला येतात, मग आमच्या मदतीला का नाही येत? इतक्या अडचणी असून सुद्धा का नाही येत? त्यांची अट काय असतं, तर फक्त त्यांना तुम्ही बोलवाल तेव्हाच ते तुम्हाला मदत करत असतात. त्यांना बोलवल्याशिवाय ते तुमची मदत करणार नाही. ठीक आहे. 3 स्क्रीनवर इथे भरपूर बघा, प्रत्येकाचा व्यवहार 2 स्क्रीनचे सगळे व्हिडिओज बंद आहेत. मी व्हिडिओ बंद करून शिकवू का? कसं वाटेल तुम्हाला? व्हिडिओ बंद करून जर मी शिकवलं तर कसं वाटेल? आपल्याला की नाही मल्टीटास्किंग करायची खूप जास्त सवय असते. कसं? आणि स्पेशली लेडीजला खूप जास्त सवय असतं. त्यांना स्वयंपाक पण करायचे आता. बाळाला पण जेवण द्यायचे आहे. घरची बाकीची भांडे घासायची आहे. एका सोबत 2-3 कामं करायची असतात. आणि या क्लासलाही बसायचं आहे. मॅम मी स्कूलमध्ये आहे. इट्स ओके. ज्यांना खरंच स्कूलमध्ये किंवा ऑफिसमध्ये त्यांना नसेल पॉसिबल तर ऑफ करू शकता. मग सर्वांनाच पॉसिबल नाही आहे का? मग आता मी इथे काय शिकवते आहे? तुम्हाला कसं कळणार आहे? म्हणजे आपण कुठल्याही कामाला जर एक काम जसं आता मी इथे शिकवत आहे आणि तुम्ही 1 तास जर या क्लासला दिलात, म्हणजे काहीतरी तुम्ही या क्लासमधून शिकाल. एकासोबत तुम्हाला 3-4 कामं करायची असेल, मॅमनी काय सांगितलं काय नाही इकडून इकडून ऐकलं, इकडून बाहेर गेलं. कसं कळणार आहे? मग म्हणून कुठलंही काम आपल्याला एक काम आधी व्यवस्थित करायचं असतं. कुठलंही काम करा मग. ठीक आहे. जे व्हिडिओ ऑफ आहे त्यांना आता हे तर एकासोबत मल्टीटास्किंगच करत आहेत. ओके. एकाचा कॅमेरा ओपन नाही होत आहे. व्हेरी गुड. छान. चला. आपण थोडं एंजल्स नंबर बद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घ्या की तुम्हाला जर 222 दिसत आहे तर या म्हणजे ह्यात काय त्यांचं म्हणणं काय आहे? जर 222 दिसतो आहे, 555 दिसतो आहे, 777 दिसतो आहे, तर असं काय? या मागचं या अंकाचं साईन काय आहे? आणि एंजल्सचं आपण एक छोटंसं मेडिटेशन सुद्धा करू. छोटीशी तुम्हाला अनुभूती सुद्धा मी करून देणार आहे. एंजल्स तुम्हाला दिसणार आहेत. आणि एंजल्सचे प्रकार असतात. गार्डियन एंजल्स असतं आणि आर्च एंजल असतात. मग गार्डियन एंजल्स म्हणजे कोण? तर आपले जे पूर्वज असतात ते म्हणजे आपले गार्डियन एंजल्स असतात. व जेव्हा शक्तिपत माहितीये का? शक्तिपात या आधी कुणी ऐकलेलं आहे का? येस. जेव्हा आपलं शक्तिपात होतो, शक्तिपात जेव्हा केलं जातं तेव्हाच तुम्हाला ते गार्डियन एंजल्स तुम्ही कनेक्ट होत असता. आणि गार्डियन एंजलच्या शक्तिपातानंतर तुम्हाला आर्च एंजलचे शक्तिपात केलं जातं. त्यानंतर तुम्ही आर्च एंजलचे शक्तिपात आर्च एंजलशी तुम्ही कनेक्ट होत असता. आणि त्यानंतरच तुम्हाला त्यांना कॉल करायचं असतं आणि मग ते तुमच्या मदतीला येत असतात. ओके. कुणाला 2 गार्डियन एंजल्स कसे कुणाला 2 असतात, तर कुणाला 3 म्हणजे जेव्हा शक्तिपात होतं तेव्हाच तुम्हाला ती अनुभूती होते की तुमच्यासोबत 2 गार्डियन एंजल्स आहेत की 3 आहेत की 1 आहे. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आपल्याला किती गार्डियन एंजल्स आहेत तर. आणि आर्च एंजल जे असतात ते 15 आर्च एंजल्स असतात. वेगळे एंजल्स असतात. ओके. मग प्रत्येकाला बघा पोलीसचे काम करतो, डॉक्टरचं काम करतो. मी कोच आहे, मी कोच मध्ये शिकवण्याचं काम करतं. मला जर म्हटलं की ऑपरेशन करा तर मला जमेल काय? नाही. ऑपरेशन डॉक्टरला म्हणेल की तुम्ही आता यांना शिकवा, रेकी शिकवा, एंजल शिकवा. तो शिकवणार का? नाही. तर प्रत्येकाची कामं कशी वाटलेली असतात आणि त्यांना त्यांची काम करायची असतात. तर असेच 15 एंजल्स जे असतात त्यांना प्रत्येकाचे वेगळं काम. म्हणजे जर आपल्याला फायनान्स बद्दल अडचण असली, एखाद्याला पैशाची अडचण असली किंवा एखाद्याचा पैसा अडकलेला असला, तर आपल्याला काय वाटतं की आपला पैसा अडकलेला आहे. तो पैसा लवकरात लवकर त्या व्यक्तीने आपल्याला द्यायला पाहिजे. म्हणून आपण गार्डियन एंजल्सला मदत मागू शकतो, की माझा हा पैसा आहे तर हा लवकरात लवकर या व्यक्तीने मला परत केलेला आहे. फायनान्स बद्दल एखाद्याला जॉबसाठी असेल
जॉबसाठी पण आपण त्यांना मदत मागू शकतो, की माझ्या मुलाची, माझ्या मुलीची किंवा तुम्ही इतरांना सुद्धा पाठवू शकता, की या व्यक्तीला या तारखेपर्यंत हा जॉब मिळाला पाहिजे. आता मग असं म्हणा तुम्ही, की 12वी शिकलेला आहे आणि त्याला सीएचा जॉब असं नाही होणार. म्हणजे आपल्याला एज्युकेशन सुद्धा पाहिजे असतं. असं नाही की तुम्ही एंजल्सला बोलवलं आणि मला हे जॉब मिळाला. कधी कधी काय होतं, की भरपूर एज्युकेटेड बघा, पीएचडी करूनही कुणी कुणी बसलेली आहेत. पोस्ट ग्रॅज्युएट करूनही कुणी कुणी बसलेले आहे. म्हणजे असं नाही की ते प्रयत्न करत नाही आहे, प्रयत्न करत आहेत ना जॉबसाठी, पण त्यांना त्यांचा मनासारखा जॉब मिळत नाही. मग बघा, ते एज्युकेटेड पण आहे आणि फॉर्म भरत आहे, इंटरव्ह्यूला जातो आहे, कुठलाही व्यक्ती जातो आहे, पण त्याचे जे मधामध्ये ब्लॉकेजेस येते आहे, ब्लॉकेजेसला क्लिअर करण्याचे कार्यही एंजल्स करतात. म्हणजे जे तुमच्या कामामध्ये जे अडथळा येतो आहे, बरोबर आहे, त्या अडथळ्याला क्लिअर करण्याचे काम एंजल्स करतात आणि तुम्हाला तो जॉब मिळवण्यामध्येही मदत करतात. थोडी तुम्हाला फक्त त्यांना कंटिन्यू कॉल करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला काही ग्रेड लावावे लागतात. म्हणजे ते मी नंतर सांगतेच की काय असतं. ओके. आणि जर आपण म्हटलं, माझंच एक इन्सिडेंट सांगते मी तुम्हाला. अनुभव तर इतके छान असतात. क्लास झाल्यानंतर कुणी कुणी बघा, तुम्हाला एंजल्सचं फिदर सापडेल छोटस असं, कुणाला मोठं सापडेल, कुणाला बसल्या बसल्याच असं एक सुगंध जाणवेल. सगळ्यांना वेगळी वेगळी अनुभूती होत असते. असं नाही की प्रत्येकाला सुगंध किंवा प्रत्येकाला फिदर सापडेल, असं काही नाही. जर एंजल्स आपल्या आजूबाजूला असतील तर एक वेगळं वेगळं साईड, किंवा बसले बसले आपल्याला एक कुठे धक्का दिलेला आहे, तर घाबरायचं नाही. म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं असतं. ओके. आपण एक छोटस मेडिटेशन करणार आहोत. त्यासाठी मला सर्वांचं व्हिडिओ ऑन लागेल. आणि बघा, तुम्हाला या छोट्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला एंजल्सची अनुभूती होणार आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन राहतील त्यांना. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहे, मी त्यांची रिस्क घेऊ शकणार नाही की त्यांनाही दिसणार की नाही तर. ओके. पण ज्यांचे व्हिडिओज ऑफ ऑन आहे त्यांना नक्कीच एंजल्सची अनुभूती होणार. सो रेडी? पाणी पिऊन बसायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. एक 7-8 मिनिटाचं मेडिटेशन आहे, छोटस मेडिटेशन आहे. ठीक आहे. पाणी पिऊन बसून घ्या सगळे. ज्यांनाही एंजल्सला भेटायचे आहे, बाकीचे प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ फास्ट. व्हिडिओ ऑन करा. आणि जसं आपण 1 मिनिटामध्ये स्टार्ट करूया मेडिटेशन. चला, कुठून कुठून जॉईन झालेले आहे मला चॅटबॉक्स मध्ये तुम्ही टाईप करून सांगू शकता. मी नागपूरमधून आहे. बघा, कम्युनिकेशन तुम्ही, अरे इथे नागपूर मला आधी आलं होतं, नागपूर, मुंबई, दादर, गोवा, अरे वा, पुणा, कल्याण, पुणा, मुंबई, मुंबई, संभाजीनगर, नंदुरबार, पुणे. गुड. बघा, ज्यांना झोप लागलेली असेल नागपूरवरून आहे. अरे वा, छान. चंद्रपूर, अहिल्यानगर, अलिबाग, पुणे. गुड. खूप छान. आणि जर कोणाला असं वाटलं असेल की अरे काय सांगायचं, राहू द्या ना, कशाला या हाताला कष्ट द्यायचं आहे टाईप करायसाठी, बरोबर आहे. आणि ज्यांना झोप लागलेली असेल त्यांनी पटकन टाईप करा, झोप उडून जाणार. मुंबई, बोरेवली, पुणे, मुगाव, नाशिक. व्हेरी गुड. खूप छान. चला, थँक्यू. मला पण कळलं की तुम्ही कुठून कुठून जॉईन झालेले आहात. सिंहगड. झोप उडाली काय? बघा, कम्युनिकेशन जर करू तर मला कळेल. नाहीतर मी एकटी बोलत आहे, एकटी बोलते आणि तुम्ही फक्त ऐकत आहे. ऐकू ऐकू तुम्हाला झोप लागेल बरं. मग मग नाही म्हणायचं. पण क्लासमध्ये बोर होतोय का? बोर होण्यासारखं मी शिकवणार सुद्धा नाही.
चला. सो रेडी आहात सगळे मेडिटेशनला? ओके. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ओके. 7-8 मिनिटं. आता तुम्ही नमस्कार ठेवले किंवा मांडीवर असे हात ठेवले तरी चालेल. ठीक आहे. असे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. ओके. चला, डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देतो आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देतो आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रा आणि औरातून संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. कल्पना करा. कल्पना करा ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कल्पना करा ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. कल्पना करा ब्रह्मांडातून एक पांढरी शांत ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही ऊर्जा खूप सौम्य व प्रेमळ आहे. ही ऊर्जा खूप सौम्य, प्रेमळ आहे. ही ऊर्जा खूप सौम्य, खूप प्रेमळ आहे. अनुभव करा. अनुभव करा तुमच्या आजूबाजूला एंजल्स उपस्थित आहेत. अनुभव करा तुमच्या आजूबाजूला एंजल्स उभे आहेत. अनुभव करा पांढऱ्या रंगाचे पांढरे कपडे घालून हे एंजल्स तुम्हाला दिसत आहेत. कुणाला एक दिसेल, कुणाला 2 दिसतील. अनुभव करा. बघा तुमच्या आजूबाजूला पंख असलेले एंजल्स फिरत आहेत. बघा तुमच्या आजूबाजूला पंख असलेले एंजल्स फिरत आहेत. तुमच्या आजूबाजूला पंख असलेले एंजल्स फिरत आहेत. कल्पना करा एंजल्स तुमच्या समोर उभी आहेत. कल्पना करा एंजल्स तुमच्या समोर उभी आहे आणि हसत आहे. एंजल्स तुमच्या समोर उभी आहे आणि हसत आहे. आता तुम्हाला एक प्रश्न एंजलला विचारायचा आहे. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे एंजल्सला. डिअर एंजल्स, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. मनातल्या मनात तुम्ही मला म्हणायचं आहे, डिअर एंजल्स, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. डिअर एंजल, माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवा. तुम्हाला तुमच्या शरीरात थंड किंवा गरम
किंवा हवेची झुळूक जाणवे. शरीरामध्ये व्हायब्रेशन जाणवतील. कुणाला थंड, कुणाला गरम, कुणाला हवेची झुळूक जाणवेल, कुणाला हलके व्हायब्रेशन जाणवतील. आता तुमच्या हृदयामध्ये एक गोल्डन कलरचा प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहेत. आता तुमच्या हृदयामध्ये एक गोल्डन कलरचा प्रकाश जाणवतो आहे. गोल्डन कलरचा प्रकाश तुम्हाला एंजल्स देत आहेत. हा प्रकाश हिलिंगचा, प्रोटेक्शनचा आणि अबंडन्सचा आहे. हा प्रकाश हिलिंगचा, प्रोटेक्शनचा आणि अबंडन्सचा आहे. हा प्रकाश हिलिंगचा, अबंडन्सचा आणि प्रोटेक्शनचा आहे. हा गोल्डन प्रकाश काही सेकंद अनुभवायचा आहे. हा गोल्डन प्रकाश तुम्हाला काही सेकंद अनुभव करायचा आहे. अनुभव करायचा आहे गोल्डन कलरचा प्रकाश. अनुभव करा, एंजल्स तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स दूर करत आहे. अनुभव करा, तुमच्या जीवनातले सर्व प्रॉब्लेम्स एंजल्स दूर करत आहेत. सर्व प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यातले एंजल्स दूर करत आहेत. अनुभव करा, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जेही प्रॉब्लेम्स असतील त्या सर्व प्रॉब्लेम्सला एंजल्स दूर करत आहे. करत आहे, दूर करत आहे, दूर. तुम्हाला तुमच्या सर्व प्रॉब्लेम्स पासून दूर करत आहे. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. आपल्याला आपल्या सामान्य स्थितीमध्ये परत यायचं आहे. एंजल्सला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू एंजल्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. थँक्यू युनिवर्स, थँक्यू एंजल्स, थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. मी तुमची आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आपल्याला आपल्या सामान्य स्थितीमध्ये हळूवार परत यायचं आहे. दोन्ही हात आपल्याला रब करायचे आहे. डोळे उघडायची काहीही घाई करायची नाही. दोन्ही हात रब करून डोळ्यावर हस्तस्पर्श अगदी हलकं असू द्या, अगदी हलकं असू द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छोटस मेडिटेशन कुणाला दिसली एंजल, कुणाला काही थंड गरम किंवा मेडिटेशन सुरू असताना व्हायब्रेशन जाणवले असतील, किंवा आपल्या समोर एक छोटी परी किंवा मोठी परी असं. यस, जयश्री मॅमला जाणवलं. थँक्यू. काय वाटलं मॅम, दिसल्या का तुम्हाला? कुणाला छोटी दिसली असेल, कुणाला मोठी दिसलेली असेल. साखळी केलेले एंजल्स दिसले. ऍड्रेस करून तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकता की तुम्हाला कुणाला जाणवलं की नाही, किंवा कुणाला. बघा, छोटं मेडिटेशन होतं, शक्तिपात नव्हतं हे. ठीक आहे, छोटस मेडिटेशन मध्ये तुम्ही त्यांना भेटलात की नाही. ओके, अनम्यूट करा मॅम, अनम्यूट करा, तुम्हाला ऑप्शन आलं असेल. हो, येतोय ना आवाज? हो हो, येतोय येतोय, बोला. हा. असं राऊंड फिरताना साखळी केलेले एंजल्स दिसले. आणि जेव्हा गोल्डन प्रकाश मिळाला ना, तेव्हा एक रेड कॅप आणि रेड ह्याच्यामध्ये व्हाईट गाव हे असलेलं एक एंजल गोल्डन दिसत प्रकाश होतं. देताना दिसला. अरे वा, खूप छान, थँक्यू. थँक्यू. आणखी कुणाला काय जाणवलं? मॅडम, मला काही नाही दिसलं. ओके, ज्यांना काही नाही दिसलं, तुम्ही अलाव नाही केलं.
आपलं जेव्हा मेडिटेशन सुरू होतं तेव्हा तुमचं मन विचलित होतं. बघा मी तुम्हाला इथून सांगते की तुमचं मन विचलित होतं. मी जेव्हा जे बोलत होते तुमचं त्याकडे लक्ष नाही होतं. कितीतरी असंख्य विचार तुमच्या डोक्यामध्ये चालू होते. होते की नाही? मला मेसेज येतो भरपूर. कोणी मला मेसेज केला होता, ज्यांना नाही दिसत ते हँड रेज करू शकता. मी सांगू शकते त्या मागचं कारण सुद्धा की असं का झालं. ओके. ओके, इट्स ओके. कुणाला जाणवतं, कुणाला नाही जाणवत. रजनी गायकवाड. हा मॅम बोला. अनम्यूट करा. मॅम तुम्हाला ऑप्शन आलं असेल त्याला तिथे बघा, अनम्यूट करायचे आहे. आलेला. रंजना मॅम तुम्ही हँड रेस केलेला आहे, तुम्हाला ऑप्शन आला आहे म्हटलं. ओके, तोपर्यंत पुष्पा मॅम बोला. मॅम अनम्यूट करायचं आहे, आवाज नाही येत आहे तुमचं, म्हणजे तुम्ही म्यूट आहात. हॅलो. हा मॅम, पुष्पा मॅम बोला. बोला. हा येतोय. काय माहिती मॅम, माझ्या डोक्यात खूप विचार आहेत. एकासोबत तुमचे डोक्यामध्ये खूप विचार आहेत, म्हणून तुम्हाला एंजल्सची खूप अनुभूती विचार झाली आहेत. नाही. बघा, हो ना, या हो या ना. विचारांपासून सुद्धा आपल्याला काही एंजल्स नंबर असतात, काही एंजल्स स्विच वर्ड असतात, स्विच नंबर असतात. तर या म्हणजे भरपूर असंख्य विचार आहेत. त्या विचार आपल्याला, प्रत्येक विचार हा पॉझिटिव्ह असेल असं नाहीच. भरपूर विचार हो, निगेटिव्ह सुद्धा निगेटिव्हच आहे. असतात. राईट. हो तर ना. या हो. विचारांपासून सुद्धा मुक्त करतात आपल्याला एंजल्स. जर आपण म्हंटल की एंजलला जेव्हा हा आपण कॉल हा करतो, कॉल करताना त्यांना म्हणायचं असतं की माझ्या डोक्यामध्ये इतके असंख्य विचार नको येऊ द्या मला. म्हणजे जे आहे तुमचे प्रॉब्लेम ते तुम्हाला नंतर शिकवलं जातं की कशा प्रकारे तुम्हाला ते प्रश्न विचारायचे असतात किंवा त्यांना मदत मागायची असते. ठीक आहे. हा हा. तर ते कसं कळेल म्हणून मॅम आपल्याला? म्हणून तुम्हाला म्हणून तुम्हाला ते जाणवलं नसेल. हो ना. नाही नाही, मग आपल्याला कशी प्रार्थना करावी लागेल? सांगते मी. बोला रंजना मॅम. हॅलो, आवाज येतोय माझा? हो येतोय, येतो. बोला. येतो येस, ना? हा, बोला. माझ्या पण डोक्यात असंख्य विचार आहे. आणि सडनली माझ्या संगती एक हादसा पण झालाय, माझ्या घरातून सोनं ओके. गेलं. त्यामुळे माझ्या डोक्यात खूप विचार आहे. ओके. त्यामुळे मला काही सापडले का दिसणार चोर? नाही. हा, सापडले चोर? सापडले चोर? नाही ना, नाही 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 ओके. नाही. म्हणजे असंख्य विचार असल्यामुळे आपल्याला ते कधी कधी अनुभूती होत नाही त्याची. हो. येस, बोला भारती मॅम. हा मॅडम, मला दोन एंजल दिसल्या. एक अरे वा. पांढऱ्या कपड्यातील आणि एक येलो कपड्यातील. अरे वा, व्हेरी गुड, छान. प्रत्येक एंजल्सचं क्रिस्टल जे आहे ते वेगळं वेगळं कलर असतं, म्हणजे वेगळ्या हा. वेगळ्या असतात. बघा किती छान वाटलं आपण त्यांना भेटलो. आणि एक विचार करा की आपले जे आहे प्रॉब्लेम्स आपण त्यांना शेअर केले आणि त्यांना आपल्याला मदत केली. प्रत्येक असं कुठलाही प्रॉब्लेम नाही की ते आपल्याला मदत करत नाही. त्यांच्यासाठी कुठलंही असं नसतं की हे मोठं काम आहे ते मी नाही करणार, किंवा हे छोटं काम आहे ते मी इतकं छोटं काम कशाला करू. असं काही नसतं. ते आपल्याला कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आपल्याला मदत करत असतात. फक्त त्यांना तुम्हाला कॉल करायचं असतं, आणि जर कॉल केला नाही तर ते आपल्याला मदत करत नाही. ठीक आहे, कॉल कसं करतात ते आपण नंतर बघूया. जे नंबर्स, आधी आपण नंबर्स बद्दल थोडी माहिती घेऊया. ज्यांना 777 नंबर दिसतं, 2 टाइम्स 7 किंवा 3 777 4 7, मग या मागचं कारण काय आहे? हे नंबर आपल्याला वारंवार, भरपूर लोकांना असं वारंवार दिसतं. जसं टीव्ही जरी बघत असाल तुम्ही, ते तुम्हाला स्क्रीनच्या वर स्क्रीनच्या खाली 777 असं का दिसतं? तर 777 नंबर हा आध्यात्मिकतेचा नंबर आहे. जे लोक आध्यात्मिक असतील त्यांना हा दिसतो आहे, किंवा नसेल एखादी व्यक्ती आध्यात्मिक तर त्याला व्हायला पाहिजे, थोडं तरी राहायला पाहिजे, यासाठी 777 नंबर हे तुम्हाला वारंवार दिसत असतो. ओके. 777 कशाचा नंबर आहे? तर आध्यात्मिकतेचा नंबर आहे. 333 ज्यांना 2 टाइम्स 3 दिसतो आहे, किंवा 3 टाइम्स 3 दिसत आहे, 4 टाइम्स 3 दिसत आहे, मग हे असं का दिसत आहे? या मागचं कारण आहे की देवदूत किंवा गुरु किंवा उच्च शक्ती
म्हणजे हाय शक्ती. हँड रेस कोणी दिलेले आहे? रंजना मॅम बोला. येस मॅडम मी रंजना शेट्टी बोला बदलापूर. मला बोला. एंजल असं सभोवती फिरतात ते असं दिसलं. अरे वा, व्हाईट एंजल. साखळी साखळी करून दिसल्या, म्हणजे भरपूर एंजल्स तुम्हाला दिसल्या. आणि याच एंजल्स तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही त्यांना प्रॉब्लेम सांगितले आणि त्यांचं सोल्युशन तुम्हाला जर मिळालं तर किती छान वाटेल, हो आनंद होईल की नाही? हो. चला आपण नंबर्स बघूया. 333 दिसत आहे, म्हणजे काय? देवदूत, गुरु किंवा उच्च शक्ती तुमच्या जवळ आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. ज्यांनाही 333 4 टाइम 3 चे नंबर आहे. 333 दिसत आहे, तर तुम्हाला एंजल्स, गुरु किंवा उच्च शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. आता मार्गदर्शन कशाचे, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं, तुम्ही कुठल्या प्रॉब्लेमला फेस करत आहात. ठीक आहे, रेकॉर्डिंग मिळेल. येस, रेकॉर्डिंग मिळेल, तुम्ही ऐकू शकता. तर तुम्हाला ते मार्गदर्शन करत आहात, त्यासाठी तुम्हाला 333 नंबर दिसत असतं. ओके, त्याच प्रकारे 444 किंवा 4 टाइम 4, ज्यांनाही 4444 दिसत आहे. व यासाठी काय आहे? तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या रक्षणासाठी देवदूत तुमच्या सोबत आहेत. ज्यांनाही 4 टाइम 4, 3 टाइम 4, 2 टाइम 4 दिसत आहे, तर तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या सोबत देवदूत उपस्थित आहेत. ईश्वर, देव आपल्याला डायरेक्ट येऊन मदत करत नाही, म्हणून त्यांनी आपल्यासाठी देवदूत म्हणजेच एंजल्स पाठवलेले आहेत. एंजल्स काय आहे? मॅसेंजरचे काम करत असतं. तुमचे जेही प्रॉब्लेम तुम्ही त्यांना सांगून ते ईश्वरापर्यंत पोहोचवून लवकर तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळून देतात. म्हणजे त्यांना आपण मॅसेंजर सुद्धा म्हणत असतो, एंजल्सला. ठीक आहे, मग आता हे एंजल्स म्हणजे असं नाही की तुमच्या समोर एखादी परीश येऊन उभी राहिली आणि तेच तुमचे काम करत आहे. जर तुम्ही स्वयंपाक करत आहात, कंटाळा आला, स्वयंपाक करताना कंटाळा आला, मला आता स्वयंपाक करायचं नाही आहे, तरी तुम्ही एंजल्सला बोलू शकता. मग आता एखादी व्यक्ती तुमच्या मदतीला येऊ शकते, किंवा तुम्हाला अशी इच्छा होती की नाही मला स्वयंपाक करायची नाही, तर तुम्हाला आतून इच्छा होईल की नाही मला पूर्ण स्वयंपाक करायची, तुमच्यामध्ये आतून इच्छा जागृत होऊ शकते. असं नाही की एखादी परी येऊन तुमच्यावर उभी आहे, तीच तुम्हाला काम करायला म्हणजे तुमच्यासोबत काम करतायत. एंजल्स कसे म्हणजे व्यक्तीच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला भेटत असतात. एक तुम्ही ती स्टोरी ऐकलेली होती का? म्हणजे मला तर असं वाटतं की सगळ्यांनीच ऐकलेली आहे. एका गावामध्ये बघा पूर आलेलं असतं. पूर आलं होतं आणि जो व्यक्ती तो बोलत असतो, मला पूर्ण असं आठवत नाही, पण देवाला तो हाक मारतो की देवा माझी मदत कर, माझ्या मदतीला ये. त्याच्यासाठी एक सोडून 3 व्यक्ती त्याच्या मदतीला येतात. पहिला व्यक्ती म्हणतो की तू चल, पाणी आणखी वाढत आहे, तू चल माझ्यासोबत, मी तुला घेऊन जातो. तो व्यक्ती काय म्हणतो की नाही, देव माझ्या मदतीला येईल. तो त्या व्यक्तीसोबत जात नाही. दुसरा व्यक्ती परत त्याच्या मदतीला येतो. त्याच्या मदतीला त्याला म्हणतो की तू माझ्यासोबत चल, इथे जर राहशील तर तू वाहून जाशील. त्यालाही तो नाही म्हणतो की नाही, मी तुझ्यासोबत येणार नाही, देव माझी मदत करेल, देव येईल माझ्या मदतीला. तिसरा व्यक्ती येतो. तिसरा व्यक्ती मग पाण्याची लेवल वाढत असते, तो पूर्ण बुडायला असतो, पूर्ण बुडून जातो. शेवटी तो देवाकडे जातो आणि मग देवाला विचारतो प्रश्न की देवा मी तुझी इतकी पूजा अर्चना करतो, तुला मी मदत मागितली तरी तू माझ्या मदतीला का नाही आलास? देवाने म्हटलं तुझ्या मदतीला मी 3 लोकांना पाठवलेलं होतं, तू एकाचे. असं नाही की आपण मदत मागितली म्हणजे देव आपल्या समोर प्रकट होईल का? अरे देव असं नाही की तो स्वतः प्रकट होत नाही, पण तुम्हाला तुमच्या मदतीला व्यक्तीच्या स्वरूपामध्ये पाठवत असतो ना. तुम्हाला समजायला पाहिजे की आपण याची आता आपल्या प्रॉब्लेम मध्ये आहोत,
मग एखादी व्यक्ती समजा आला तर आपण त्याला काय म्हणतो की अरे वा तू किती छान देवासारखा आलास, म्हणतो की नाही? एखाद्या अडचणीमध्ये आपण असलो आणि एखादी व्यक्ती आपल्या मदतीला आला, आपण म्हणतो अरे वा तू माझ्या मदतीला देवासारखा आला धावून, म्हणतो की नाही? म्हणजे असंच नाही की व्यक्तीच्या स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला एंजल्स दिसत असत. ओके, ज्यांना 888 नंबर दिसतं, 88 होतं इथे, तर 88 नंबर म्हणजे फायनान्सचा नंबर आहे. 888 2 टाइम्स 8 हा फायनान्सचा नंबर आहे. ठीक आहे. समृद्धी, आपण 888 222 4 टाइम 8 याला समृद्धीचा नंबर म्हटलं जातं. समृद्धी, समजा की समृद्धी तुमच्याकडे पैसा येणार असेल तर तुम्हाला त्या गाडीवर समजा 8888 दिसत आहे, किंवा तुम्ही टीव्ही बघताहेत. Wait. एट नंबर करायचे असतं समृद्धी, कर्मफल किंवा यश, यासाठी तुम्हाला 888 नंबर दिसत असतं. समृद्धीचा नंबर मानलं जातं ते आहे 8888 4 टाइम 8. ज्यांना हे दिसत असेल तर समृद्धी तुमच्याकडे अट्रॅक्ट होत आहे, आकर्षित होते आहे. ठीक आहे. 1 दिसत आहे. 1 किंवा जसं 11 वाजून 11 मिनिटं झालेली आहे. मोबाईलमध्ये सुद्धा आपल्याला अशा टाईप प्रकारचे नंबर दिसत असतात. 11 वाजून 11 मिनिटं झालेले आहे, अशा प्रकारचे, किंवा ठीक आहे. तर नवीन सुरुवात, ज्यांना ही 111 दिसत आहे, या मागचा अर्थ काय आहे की नवीन सुरुवात. प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळं वेगळं, तुम्ही म्हणाल की सर्वांचं सारखं, तर नवीन सुरुवातीचा नंबर आहे 111. काहीतरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नवीन करायचं आहे, यासाठी तुम्हाला नवीन एक नंबर वारंवार दिसत असतं. ठीक आहे. नवीन सुरुवात, तुमच्या जीवनात काहीतरी नवीन आणि सकारात्मक सुरुवात होणार आहे. ओके, मेसेज मध्ये होतं एक 111 कुणाला तरी दिसतं, तर नवीन सुरुवात तुम्हाला करायची आहे. ओके, यासाठी तुम्हाला हा नंबर दिसत असतो. नेक्स्ट आहे 999, 999 किंवा 4 टाइम 9 किंवा 2 टाइम 9. हा कशासाठी असतो? तर जुना अध्याय संपत आहे, तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. जुन्या गोष्टी तुमच्या संपत आहेत आणि नवीन गोष्टी सुरुवात होत आहे, यासाठी नंबर आहे 999. ठीक आहे. तुम्हाला जुन्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे. कुणाला जुन्या गोष्टी सोडता येत नाही. मग जुन्या गोष्टी सोडल्याच नाही तर नवीनची सुरुवात होणार काय? रात्र झाली म्हणजे दिवस निघणार आहे, बरोबर आहे? त्याच प्रकारच्या जुन्या गोष्टी आपण सोडू तेव्हाच आपल्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात होणार आहे. मग कधी कधी स्त्रियांना किंवा पुरुषांना सवय काय असतं की भरपूर काही गोष्टी पकडून ठेवायची सवय असते. तिने असं म्हटलं, तिने तसं म्हटलं, तिने तसं म्हटलं, बस त्या गोष्टी पकडून ठेवायच्या आहे. आणि त्या गोष्टीची आठवण, त्या व्यक्तीची आठवण आली की नाही मला हिने असं असं म्हटलं होतं, अरे सोडून द्या ना त्या गोष्टी. पकडून तुमचा फायदा होतो आहे का त्या गोष्टीला, जर तुम्ही पकडून ठेवत आहात? त्रास तर तुम्हालाच होणार आहे. त्या व्यक्तीने जर समजा एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी बोललेली आहे आणि तुम्हाला हर्ट झालेला आहे, त्या व्यक्तीने मला असं असं बोललं, हर्ट झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे की त्या गोष्टी तुम्हाला त्रास होतो आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्या गोष्टीला पकडून ठेवत आहात का? का पकडून ठेवत आहात? लोकांना माहिती आहे की या गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत, पण तरी त्या गोष्टी, कुणाला व्यसन समजून चला, व्यसन माहिती आहे की हा व्यसन केल्याने लवकरात लवकर देवाच्या घरी जायचं आहे, पण तरी सुद्धा व्यसन सुटत नाही, बरोबर आहे की नाही? तर जुनं सोडायला पाहिजे. 999 दिसत आहे तर जुन्या गोष्टी तुम्हाला तिथे सोडायला पाहिजे. जोपर्यंत आपण जुन्या गोष्टी सोडणार नाही
तोपर्यंत नवीन गोष्टीची सुरुवात होत नाही. ओके. 000 दिसत आहे. समजा 000 तर नवीन चक्राची सुरुवात होण्यासाठी तुम्हाला 000 दिसतो. ओके. प्रत्येक नंबरचं एक वेगळं वेगळं साईन असतं. यासाठी बघा, जर कुणाला फायनान्स बद्दल खूप जास्त अडचणीमध्ये असेल तर त्यांनी ब्लू पेननी लेफ्ट साइडला, लेफ्ट बॉडी पार्टवर काउंट, COUNT काउंट असं ड्रॉ करून ठेवायचं ब्लू पेननी. लेफ्ट बॉडी पार्टवर ब्लू पेननी काउंट, काउंट म्हणजे पैसा. आपण काउंट करतो की नाही, काउंट करतो आहे पैसा, काउंट करते जा रहे हैं, काउंट काउंट काउंट. किंवा तुम्ही चॅन्टिंग सुद्धा करू शकता. म्हणजे काउंट 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 मनातल्या वाट 51 टाइम, 108 वेळा असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यासाठी नंबर सुद्धा असतात. काही नंबर असतात म्हणजे स्विच वर्ड त्याला मानलं जातं, तर तुम्ही ते सुद्धा ड्रॉ करून ठेवू शकता. हा क्लास झाल्यानंतर, आपला हा क्लास झाला की नंतर तुम्ही बघा, तुम्हाला त्या फोनमध्ये असे नंबर दिसतील की 999, 222 असं, तर ते संकेत समजायचं की या कारणामुळे आपल्याला हे नंबर वारंवार दिसत आहेत. किंवा कुठे जात आहे तुम्ही, तिथे सुगंध नाही आहे पण तुम्हाला परफ्यूम लावलेला नाही, फुलांची झाड नसतील तर तुम्हाला तिथे सुगंध जाणवेल. म्हणजेच तुमच्याशी एंजल्स कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहात. आता तुमची इच्छा की तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे की नाही. ओके. नंबर सगळ्यांना समजलं. नंबर्स अजून आपण नंबर्सचे भरपूर डिटेल्स आहे की ते आपण नंतर. 222 इथे 222 आलेलं होतं. 222 याचं हे आहे बॅलन्सिंग विश्वास आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे. ज्यांना 222 दिसत आहे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडणार आहे, यासाठी 222 4x2 असं दिसत असतं. ओके. जसं 22:22 झाले, 22 म्हणजे 10. ठीक आहे. रात्रीचे 10 वाजून, ज्यांचं वॉचमध्ये जर सेट असेल 24 अवरची वॉच. ओके. किंवा तुम्हाला टीव्ही मध्ये सुद्धा असे शो होतील नंबर. नंबर्स बद्दल सर्वांना कळलं? एनी डाऊट? नंबर्स कशा प्रकारे नंबर दिसतात? ओके. त्या नंबर्स वगैरे सगळ्यांना कळलं. एंजल्सशी कनेक्ट कसं व्हायचं, एंजल्सला कॉल कसं करायचं. मग मी म्हटलं तुम्हाला की एंजल्सला जोपर्यंत आपण कॉल करत नाही तोपर्यंत एंजल आपल्या मदतीलाही येत नाही. एक इन्सिडेंट सांगते मी, एक माझ्या आयुष्यातला म्हणजे आत्ताशीच दिवाळी नंतरच. आमच्याकडे नवीन ट्रॉली बॅग म्हणजे गिफ्ट जसे देतात, गिफ्ट येत असतात ना, तेव्हा नवीन ट्रॉली बॅग आमच्याकडे गिफ्ट म्हणून आलेली होती. ट्रॉली बॅग मध्ये बघा नंबर असतात, माहितीये, नंबर असतात तिथे सेट केलेलं असतात ते. मग नवीन असली की आपल्याला ते सेट करावं लागतं. नवीन ट्रॉली बॅग माझ्या सासूला त्यांच्याकडे ठेवली होती मी. त्यांना हवी होती, म्हटलं घ्या तुम्ही, पण त्यांना माहिती नव्हतं की आता त्या कसं सेट करायचं आहे. त्यांनी ठेवून दिली. मग त्यांना फिरायला जायचं होतं, त्यांनी ती ट्रॉली बॅग काढली. आता ही नवीन आहे, मला ही घेऊन जायची आहे. माझ्या सासऱ्यांनी त्या उघडायचा प्रयत्न केला. मग त्या उघडण्याच्या याच्यामध्ये लॉक झाली ती. आपल्याला ती नंबर लक्षात ठेवायचं असतं की आपण कुठल्या नंबरवर ती सेट केलेली आहे. त्यांना माहितीच नव्हतं. ओके. त्यांना माहिती नव्हतं. मग ते लॉक जाईल, उघडतच नाहीये. खूप प्रयत्न केला. तेव्हा त्यानंतर त्यांना कळलं की ही आता लॉक झालेली आहे आणि नवीन, आम्ही तिला कधीच घेऊन गेलेलो नाही, नवीन ती तिथेच लॉक झाली. त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की ही ट्रॉली बॅग बघ, असं असं मी केलं आणि ही आता लॉक झालेली आहे. माझ्या मिस्टरांनी सुद्धा बघितलं, नंबर डायल केले, काही पण नाही झालं. तेव्हा मी एंजल्सला कॉल केला. त्यांनी मला सांगितलं की असं असं. मी म्हटलं थांबा 2 मिनिटं. ते गेले ऑफिसला. म्हटलं मी बघते. सेकंड फ्लोअरला आमचं घर आहे. खाली गेले, कार पार्क केलेली होती. पार्क म्हणजे कार मध्ये बसले तोपर्यंत मी एंजलला कॉल केला आणि त्या ट्रॉली बॅगचा म्हणजे कॉल केल्यानंतर मी एंजल्सला म्हटलं की
या ट्रॉली बॅगला अनलॉक करायचंय, मला नंबर लवकरात लवकर द्या. मी बॅगला हातात घेतलं, एकदा केलं आणि दुसऱ्या क्षणातच मला म्हणजे डोळ्यासमोरच असं अंक दिसले आणि मी तेच अंक रिपीट केले आणि ती ट्रॉली बॅग अनलॉक झाली. म्हणजे इतका सुंदर अनुभव असतात आणि रियालिटी आहे, असं नाही की मी सांगते म्हणून नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हणजे तुमचे फ्रेंड सर्कल किंवा काही असतील तर त्यांना सुद्धा विचारू शकता की एंजल्स थेरपी आपण जर शिकलो तर आपल्याला एंजल्स खूप छान मदत करत असतात. मग त्यांना फक्त मी कॉल केला आणि मला ते नंबर दिसले आणि मी नंबर डायल केला आणि ती बॅग अनलॉक झाली. त्याआधी माझ्या सासऱ्यांचं सुरू होऊन गेलं होतं की आता एवढी नवीन बॅग आणि म्हणजे माझ्या हाताने ही खराब झालेली आहे. म्हटलं टेन्शन घेऊ नका. आणि मी फक्त पहिल्यांदा ती सांगितलं मी एंजलला पहिले कॉल केलं, आधी नंतर कॉल केलं. पहिल्यांदा लावलं, काहीच झालं नाही. म्हटलं राहू द्या, पहिले एंजलला कॉल करायला पाहिजे. एंजलला कॉल केला आणि माझी ती बॅग, आता जेव्हा ती नवीन बॅग मला आता ती रिपेअर करायला गेली असती, पैसा लागला असता आणि जर दुरुस्त झाली असती, नाहीतर डॅमेज झाली असती. मग किती याच्याने मी वाचली. असं भरपूर माझ्या आयुष्यामध्ये एंजल्सचे इतके म्हणजे सर्वांचे माझे स्टुडंट आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये एंजल्सचे अनुभव म्हटलं तर भरपूर आहेत. ओके. आणि त्यांना कॉल केल्याशिवाय ते मदत करत नाही. ठीक आहे. आपला हा वेबिनार होता हे तर सर्वांना माहिती आहे की फर्स्ट डे मास्टर हा जो आहे तो फर्स्ट डे होता. आपली जी बॅच आहे म्हणजे तुम्हाला जर डिटेल्स एंजल थेरपी जर शिकायचं आहे तर आपली बॅच मंडे पासून स्टार्ट होणार आहे, म्हणजेच परवापासून. ठीक आहे. डिटेल्स यामध्ये तुम्हाला 15 तुमचे गार्डियन एंजल्सची कनेक्टिव्हिटी करून दिली जाणार आहे आणि 15 ही एंजल्सची सुद्धा कनेक्टिव्हिटी करून दिली जाणार आहे. त्याचसोबत जे चार मेन एंजल्स असतात त्यासोबत रेकीचे 4 सिम्बॉल तुम्हाला कनेक्ट करून दिले जाणार. रेकीचे 4 सिम्बॉल मेन असतात जे ते 4 एंजल्सचे कनेक्ट करून दिले जातात आणि 15 ही एंजल्स तुमची कनेक्टिव्हिटी करून दिली जाते. आणि या एंजल थेरपीमध्ये 4 शक्तिपात असतात. एक गार्डियन एंजलचं असतं, एक आर्च एंजलचं असतं, एक तुमच्या 7ही चक्रांशी कनेक्ट केलेलं असतं आपल्या शरीरामध्ये आणि 4 मुख्य सिम्बॉल आणि 4 मुख्य एंजल्ससाठी चौथा शक्तिपात असतं. असे 4 शक्तिपात तुम्हाला एंजल थेरपीमध्ये करून दिले जातात. त्याचसोबत तुम्हाला कोकोनट डावजर सुद्धा शिकवलं जाणार आहे. कोकोनट डावजर ऐकलेलं आहे का या आधी कुणी? कोकोनट डावजर म्हणजेच नारळ असतो, माहितीये सर्वांना. तर आधीचे लोक जिथे पाण्याचा सोर्स समजा की विहीर खोदायची असली किंवा बोरवेल खोदायचं असलं म्हणजे जिथे पाणी आहे तिथेच आपण विहीर खोदायला पाहिजे. बरोबर आहे. यासाठी आपण कोकोनट डावजर आधी करत असतो आणि कोकोनट डावजर ती विद्या असते आपल्याला ती शिकावी लागते. त्याच्याशी कनेक्ट कसं करायचं आणि जर जिथे पाण्याचा सोर्स आहे तिथे तो कोकोनट म्हणजेच नारळ उभा होत असतो आणि पाण्याचा सोर्स नाही आहे तिथे तो असं आडवास राहत. ठीक आहे. कुणी कुणी ऐकलेलंही असेल. समजा की आपण कोकोनट डाउजिंग केलीच नाही आणि विहीर खोदायला बसलो आणि तिथे पाणीच नाही लागलं, पाणीही नाही लागलं, विहीर खोदायची मजुरी पण दिली आपण, ती जागा पण म्हणजे आपण वेळ पण वाया गेला, पैसाही गेला. आणि जर तुम्ही ही विद्या शिकले आणि स्वतःच्या घरी जर पाण्याचे सोर्स तुम्ही व्हिजिटला सुद्धा जाऊ शकता. असं नाही की फक्त तुम्ही एंजल थेरपी शिकले आणि तुम्ही तुमच्यापर्यंतच तुम्ही एंजल थेरपीसाठी एंजल थेरपी सोबत जे तुम्ही कोकोनट डावजर शिकणार आहात, कोकोनट डावजर तुम्ही व्हिजिट सुद्धा करू शकता दुसऱ्यांच्या घरी जाऊन. कोकोनट डावजरने आपण आपल्या एनर्जी सुद्धा चेक करू शकतो, आपल्या घराची एनर्जी चेक करू शकतो, स्वतःची एनर्जी चेक करू शकतो. आणि जर एनर्जी डाऊन असली तर काही रेमेडीज सुद्धा असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथे निगेटिव्ह एनर्जी आहे, मग त्यासाठी तुम्हाला उपाय पण माहिती पाहिजे की नाही. नाहीतर बस आपल्याला माहिती आहे की तब्येत खराब आहे तर झोपून राहा, त्यावर तुम्हाला उपचार सुद्धा करावा लागेल, म्हणजेच रेमेडीज. ठीक आहे. तुम्हाला रेमेडीज सुद्धा तिथे शिकवले जातात. आपला जो कोर्स आहे तो 10 दिवसाचा कोर्स असतो आणि ज्यांनाही करायचं आहे ते तुम्ही सोमवारपासून जी बॅच सुरू होणार आहे तर तुम्ही जॉईन करू शकता.